आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। उद्यापासून 2 दिवस भाजप कोर कमिटीची मुंबईमध्ये बैठक। फडणवीसांसह भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते इथे उपस्थित राहतील। विधानसभेसाठी कोणत्या जागा लढायच्या याबाबत रणनीती ठरवली जाईल। अजित पवार 20 जुलैला पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार। विधानसभेच्या तोंडावर सत्ताधारी आमदारांना भरघोस निधी दिला जाण्याची शक्यता। खासदार प्रणिती शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन। विविध विकास कामांना निधी मिळावा, निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना मागणी। कर्नाटकच्या धर्तीवर सरकार कायदा आणत असेल तर स्वागत करू, मात्र आधी स्थानिकांना रोजगार मिळणार असा GR शासनाने काढावा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं विधान। कर्नाटकने खासगी कंपनीमध्ये स्थानिकांना आरक्षण दिलं ही स्वागताची गोष्ट। काँग्रेस कर्नाटकमध्ये निर्णय घेतं पण राज्यामध्ये विरोधकाची भूमिका घेते। संदीप देशपांडे यांची टीका। शेकापचे जयंत पाटील राजकीय बळीचा बकरा झाले। महाविकास आघाडीने एका चांगल्या पक्षाला आणि कार्यकर्त्याला संपवण्याचं काम केलं। मतं फुटणार असं दिसत असताना जयंत पाटलांना जिंकण्याचा विश्वास दिला। उदय सामंतांचा हल्लाबोल। पूजा खेडकर आणि तिचे वडील दिलीप खेडकरांच्या उत्पन्नाची चौकशी होणार। अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आयकर विभागाकडून माहिती मागवली। खेडकर कुटुंबियांनी बंगल्याच्या बाहेरचं अतिक्रमण स्वतःहून काढलं। पुणे पालिकेच्या नोटिशीनंतर बंगल्याबाहेर असलेलं अतिक्रमण काढण्यात आलं। महानगरपालिकेनं खेडकर कुटुंबियांना नोटीस बजावून 7 दिवसांची मुदत दिली होती। पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये छळवणुकीची तक्रार। वाशिम पोलिसात केलेली तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग। वाशिम पोलिसांनी पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवला। अद्याप गुन्हा दाखल नाही। वरुण सरदेसाई यांच्याकडून वांद्रे पूर्वमधून लढण्यासाठी मोर्चे बांधणी। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रमांची सुरुवात। जिशान सिद्दीकी विरोधात वरुण सरदेसाई यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। जम्मू काश्मीरमध्ये काल 5 जवान शहीद, मात्र अमित शहा राजकारणामध्ये व्यस्त। शहा अपयशी गृहमंत्री, मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा, राऊतांचा हल्लाबोल। गडचिरोलीमध्ये सुरजागड इस्पात कंपनीच्या स्टील प्लांटचं भूमिपूजन। फडणवीस अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन। पार्थ पवार, उदय सामंत आणि धर्मराव बाबा आत्राम यांचीही उपस्थिती। गडचिरोलीमध्ये जाताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं। नागपूरवरून हेलिकॉप्टर चांगलं उडालं पण नंतर ढगात गेलं। अजित पवार यांनी सांगितला हेलिकॉप्टर प्रवासाचा किस्सा। मी काही काळ पत्रकार म्हणून काम केलं। कॉलेजमध्ये बातमीदारी केली तर बाळासाहेब ठाकरेंसोबत राजनीती नावाचं मासिक देखील सुरू केलं। शरद पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधील खैरगावामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकले विद्यार्थी। मानवी साखळी करून विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं। नाल्यावर पूल वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी। आणि एक महत्त्वाची बातमी वाघ नखांसंदर्भात।